नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतनं असायलाच हवं, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर मागे हे अतिशय सुंदर असं चेरी ब्लॉसमचं झाड तुम्ही पाहू शकता आणि आपण आलेलो आहोत लुईन येथे. तर दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि आपण आलेलो आहोत वुमन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज ऑलमोस्ट वुमन्स डे होऊन 8 ते 10 दिवस झालेले आहेत, पण मी तुम्हाला याआधीही सांगितलं आहे, इथे गोष्टी त्याच वेळेप्रमाणे होतील असं नाही. सगळ्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार मागे पुढे होतात किंवा मोस्टली त्या विकेंडलाच होतात. तर आपण आलेलो आहोत वुमन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी लुईन या ठिकाणी. मला इथे यायला जवळजवळ 45 मिनिट लागले. बसने मी आलेली आहे आणि आज इथे कुकिंग कॉम्पिटिशन आहे, सिंगिंग, डान्सिंग, खूप खूप धमाल आहे आणि मी कुकिंग कॉम्पिटिशन आणि डान्समध्येही पार्टिसिपेट केलेलं आहे. तर पाहूयात काय आहे खास. चला तर मग भेटूया व्हेन्यूला. तर आता युरोपमध्ये समर सुरू झाला आहे असं म्हणता येईल, कारण अतिशय सुंदर सूर्यप्रकाश पडलेला आहे, तुम्ही पाहू शकता आणि झाडांचेही कलर बदलत आहेत. मागे तुम्ही हे चेरी ब्लॉसमचं झाड पाहू शकता. तर आज 1 महिन्यानंतर मी ब्लॉग बनवला आहे. हा दिवस ब्लॉग न येण्यामागचं कारण असं होतं की माझा फ्रेंच क्लास चालू होता आणि त्याची एक्झाम होती, म्हणून मी ब्लॉग नाही बनवू शकले. पण आता पुन्हा एकदा नव्याने तुमच्या भेटीस आली आहे. भारतात आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर इकडेसुद्धा उन्हाळा सुरू झालेला आहे असं म्हणता येईल. पण टेम्परेचरमध्ये खूप फरक आहे असं नाही आहे. थंडी तितकीच आहे, फक्त सूर्यप्रकाश दिसतो इतकाच पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण व्हेन्यूकडे चाललेलो आहोत आणि अजून 10 मिनिटांचा वॉक आहे. कधी कधी असं वाटतं इथे रिक्षा असती तर खूप छान झालं असतं, कारण बस, ट्रॅम आणि मेट्रोशिवाय तुम्हाला काही ऑप्शन नाही. तुम्हाला वॉकनीच जावं लागतं जर तुमचं डेस्टिनेशन बस स्टॉपपेक्षा लांब असेल तर. काही हरकत नाही, हे आजूबाजूचं दृश्य पाहून खूप छान वाटतं आणि आपण कधी पोहोचतो ते आपल्यालाही कळत नाही. तर पण ह्या ज्या कार्यक्रमासाठी आपण चाललेलो आहोत तिथे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं, जे मी केलं होतं आणि त्याला तिकीटही होतं, तर तेही आपण पे केलेलं आहे. तर बघूया. वुमन्स डे असल्याकारणानं हा कार्यक्रम फक्त वुमन्ससाठी आहे, त्यामुळं लहान मुलं किंवा जेंट्सला तिथे एंट्री नाही आहे. तर भेटूया. तर आता आपण फायनली हॉलवर पोहोचलेलो आहोत. हॉल बऱ्यापैकी मोठा होता आणि पार्किंगसाठीही व्यवस्थित सोय तिथे केलेली होती आणि कार्यक्रम ऑलरेडी सुरू झालेला आहे. आपल्याला थोडासा उशीर झालेला आहे, त्यामुळे आता पटकन आपण आत जाऊयात. तर सुरुवातीला आत गेल्यावर तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी प्रत्येक स्त्रीचं स्वागत केलं. तिला हॅपी वुमन्स डेचे ते जे छोटे छोटे व्हाईट बॅचेस तुम्हाला इथे दिसतील ते दिले होते आणि रजिस्ट्रेशन लिस्टमध्ये तुमचं नाव कन्फर्म केल्यावर तुम्हाला आत एंट्री दिली जात होती. त्यानंतर पुढे आर्टिफिशियल मटेरियल्सचे स्टॉल्स होते, ज्यामध्ये पहिला स्टॉल होता जिथे अगरबत्तीज किंवा डेकोरेशनच्या ज्या काही कुठल्या गोष्टी तुम्हाला लागतात फेस्टिवलला त्या त्यांनी दिल्या होत्या. तर तुम्ही इथून हवं ते परचेस करू शकता आणि फेस्टिवलला ते यूज करू शकत होता. तर हे खूपच क्यूट होतं. आता पुढे जाऊयात. तर तुम्हाला माहितीच आहे, सेल्फी हा सगळ्यांचाच आवडीचा विषय आणि आज तर महिला दिवस, महिला विशेष दिन, तर त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. तर सगळ्यांनी मस्त फोटोज क्लिक केले. या फोटो सेशनमध्येही बराच वेळ केला. तर हा जो कार्यक्रम होता तो कला संस्कृती केंद्र लुईन यांनी आयोजित केला होता आणि बसण्यासाठी प्रशस्त जागा इथे होती आणि तुम्ही मागे पाहू शकता की सगळे पार्टिसिपंट्स जे आहेत ज्यांनी कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे ते रेडी होते त्यांच्या डिश घेऊन. आता आपण पाहूयात त्यांनी काय काय बनवलं आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या डिश खूप युनिक, हेल्दी आणि एकदम डेकोरेटिव्ह होत्या आणि त्यांनी प्रेझेंटेशनबरोबर त्या रेसिपीचं नाव, तिच्यामध्ये कुठले इन्ग्रेडियंट आहेत हे सुद्धा तिथे सांगितलं जेव्हा त्यांना विचारलं गेलं. तर या सगळ्या डिश बनवण्यासाठी यांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे, हे दिसतंच आहे. आणि भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातनं आलेले पार्टिसिपंट्स होते, त्यामुळं डिश खरंच खूप युनिक होत्या. काहींची तर नावही आपल्याला कदाचित माहिती नसेल. जसं तुम्ही इथे पाहिलं ते पुट्टू कांदाला, तर ते आपल्याला काय आहे हे माहीत नाही, कारण ती साऊथ रिजनची डिश आहे. तर अशा व्हरायटीज ऑफ डिश होत्या आणि ते जाणून घेऊन खरंच खूप छान वाटलं की आपल्याकडे इतकी फूडची व्हरायटी आहे आणि आपल्याला खरंच माहिती नाही आहे. तर प्रत्येक स्टेटची एक स्पेशालिटी असते, तसं इथे होतं. आणि डेकोरेशन तर अतिशय सुंदर होतं, तुम्ही पाहू शकता. सगळे एकदम जोमाने कामाला लागले होते. जेवढं चांगलं बनवता येईल, जे काही करता येईल ते त्यांनी केलं.
तर हे सगळं बघून खरंच तोंडाला पाणी सुटलं आहे आणि मला खात्री आहे की तुम्हालाही ते आवडलं असेल. तर खरंच खूपच छान डिश होत्या. ह्यानंतर सगळे जे जजेस आहेत, 4-5 महिला जजेस होत्या, ज्यांचे इथे रेस्टॉरंट्स आहेत ब्रसेल्समध्ये, त्यामुळे त्यांना तितका अनुभव होता म्हणून ते जज म्हणून होते. तर त्या आल्या आणि त्यांनी प्रत्येक डिश टेस्ट केली, जिचा आपण एक छोटा व्हिडिओ मिनी व्लॉगही बनवला आहे. आणि हा जजेसचा ट्रूप आता रेडी आहे आणि त्यांनी प्रत्येक डिश टेस्ट केली आणि त्यांना मार्क्स दिले. तर बाकीचं डेकोरेशन आपण तोपर्यंत पाहूयात. इथे प्रत्येकाला एक फ्री वॉटर बॉटल आणि सगळे कटलरीज होत्या आणि हे गिफ्ट्स होते जे नंतर परफॉर्मन्स किंवा कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये जे कोणी विन झाला आहे त्यांना देण्यासाठी. तर सगळं पिंक थीममध्ये होतं. तर हे पाहून पण खूप छान वाटलं. तर आता आपण पुढे जाऊयात आणि काही डिशेसबद्दल माहिती घेऊयात. डिशेस खरंच इतक्या सुंदर होत्या की मला असं वाटतं जजेसनाही प्रश्न पडला असेल की कसा रिझल्ट देणार आहोत, कारण खरंच खूप यमी दिसत होत्या सगळ्या डिशेस. तर आशुताईंच्या डान्सने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्या खरंच खूप छान डान्स करतात. त्यांच्या इथे इन्स्टिट्यूटही आहे आणि त्या डान्सही शिकवतात. त्या आजारी होत्या तरीही त्यांनी खूप दमदार परफॉर्मन्स दिला. त्यानंतर त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तर आता आपण पुढे जाऊयात. जसं की आपल्याला माहिती आहे, मानसिक आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि महिलांसाठी तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. ही संकल्पना लक्षात घेता एक छोटंसं मेडिटेशन वर्कशॉप त्यांनी अरेंज केलं होतं, जिथे एक छोटंसं मेडिटेशन त्यांनी करवून घेतलं सगळ्यांकडनं. त्यानंतर कुकिंग कॉम्पिटिशन्सचे विनर्स घोषित करण्यात आले आणि त्यांना ट्रॉफीज देण्यात आल्या आणि सगळ्या जजेसलाही छोटेसे गिफ्ट देऊन त्यांचंही कौतुक करण्यात आलं. त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. त्यानंतर एक ब्युटी रिलेटेड सेशन होतं, ज्यामध्ये ह्या ज्या ब्युटिशियन आहेत, ज्यांचं लुईनमध्ये एक मोठं पार्लर आहे आणि ह्या रिनॉन ब्युटिशियन आहेत, त्यांचं स्पीच होतं आणि त्यांनी आम्हाला काही छान छान टिप्सही दिल्या. तर यानंतर फॅशन शोच्या तयारीला सगळे लागले आणि सगळं बॉलिवूड जसं आमच्या समोर अवतरलं होतं. थोड्याच वेळात तुमच्यासाठी घेऊन येते. Because we shape the world. So I think for my daughter, my lesson will be first, try to respect yourself so that you can pay respect to others. Discussion, and we all of us were so surprised that it's 2025 and we are still discussing about women's right, women's equality, and so on. It's 2025 and the AI is here. You can see what is happening and we are still fighting for our rights. बचने के लिए हमें कुछ नहीं करना है, बस एडवाइस लेनी है, पर वो भी लोग नहीं ले पा रहे हैं.
इतक्या सगळ्या परफॉर्मन्सेसनंतर मस्त आम्हाला ट्रीट होती, ज्यामध्ये समोसा, वेफर्स हे सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं. Another thank you for all the dancers, all the singers, all the participants in the cooking competition, all the judges. आणि कार्यक्रमाची सांगता या छोट्याशा डान्स वर्कशॉपने झाली, जिथे सगळ्यांनी खरंच खूप मजा केली आणि डान्सची प्रॅक्टिस केली. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग? आय होप की तुम्हाला हा आवडला असेल. सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीसं घेऊन. जय महाराष्ट्र.